बाबासाहेबांचा बॅनर फाटल्याच्या संशयावरून तणाव, सीसीटीव्ही फुटेजने केला खुलासा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी चौक येथे लावलेला एक बॅनर फाटल्याच्या घटनेने शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। या बॅनरला कोणी जाणीवपूर्वक फाडलं असा संशय व्यक्त करत आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात भंडारा पोलीस स्टेशन गाठलं। यावेळी त्यांनी बॅनर फाडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत जोरदार आक्रोश केला। पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेत लगेचच चौकशी सुरू केली। गांधी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर सत्य समोर आलं। बॅनर कोणत्याही व्यक्तीने फाडलेलं नसून सायंकाळी झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे तो फाटल्याचं स्पष्ट झालं। यामुळे कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नसल्याचं सिद्ध झालंय। या प्रकारामुळे शहरात गैरसमज निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ परिस्थिती हाताळत शांतता प्रस्थापित केली। भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी याबाबत निवेदन देत जनतेला संयम बाळगण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। त्यांनी स्पष्ट केलं की सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य स्पष्ट झालं असून कोणती व्यक्ती यात सहभागी नाही। कृपया समाजात अशांतता पसरवणाऱ्या अफवांपासून दूर राहा। या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दक्षता घेतली जाते। दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शांततेचं आवाहन करत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। रोजी कालच्या तारखेमध्ये रात्री 11-11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येथे बाबासाहेब आंबेडकरांचे काही 100-150 अनुयायी आले होते। गांधी चौकामध्ये जो बाबासाहेबांचा एक चलचित्र मोठ्या प्रमाणात लावलेलं होतं, ते चलचित्र कोणीतरी फाडलेलं आहे, कोणीतरी अज्ञात इसमाने फाडलं आहे असं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानं बरेचसे आंबेडकरी अनुयायीचे लोक पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांच्या मदतीनं जे पोलीस स्टेशनला शहरामध्ये जे विविध प्रकारचे कॅमेरे लावलेले आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये जो गांधी चौकातला कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं असता 6:38 जी हवा आली होती त्या हवेनं तर चलचित्र फाटल्याचं क्लिअर दिसतंय। त्या अनुषंगाने जे आंबेडकरी अनुयायाचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा नेते होते त्यांना बोलून ते फुटेज दाखवले आणि ते फुटेज सर्व आंबेडकरी अनुयायांना दिलेले आहेत। सध्या वातावरण शांत आहे आणि कोणीही याची अफवा पसरू नये, तो हवेनं फाटलेला आहे, कोणी त्याला फाडलेलं नाही आहे। तरी माझी संपूर्ण भंडारा शहरातील जनतेला सूचना आहे की शहरातलं वातावरण शांततेत राहावं। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।